अधिकारी बताकर लोगों के साथ की धोखाधड़ी, पुलिस ने किया गिरफ्तार। अपने आप को सीबीआई अधिकारी बताकर 2 लोगों को ठगने वाले एक व्यक्ति को बेलापुर पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। बेलापुर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक गिरिधर गोरे ने बताया कि सुनील धुमाल नामक व्यक्ति सीबीआई में कॉन्ट्रैक्ट पर ड्राइवर का काम करता था। जब उसका कॉन्ट्रैक्ट खत्म हुआ तो उसके बाद वह अपने आप को सीबीआई का अधिकारी बताकर लोगों को ठगने का काम करता था। हमें शिकायत मिली थी। कोल्हापुर के रहने वाले 2 व्यक्तियों को ये मिला और उन्हें सीबीआई अधिकारी बताया और उनसे कहा कि कोल्हापुर जिला में तुम्हें फॉरेस्ट डिपार्टमेंट की 50 एकड़ जमीन ट्रांसफर करके देता हूं और उनसे 80 लाख रुपए की धोखाधड़ी की। पुलिस को इसकी शिकायत मिलने के बाद पुलिस ने इस आरोपी को हिरासत में लिया है। हिंदी में आमचं यार बागवानी हिंदी सगळं। अप्रैल 2022 करीबन उस मंथ में एक सुनील धुमाल करके जो प्रॉपर कोल्हापुर का आदमी है, वो सीबीआई डिपार्टमेंट में कॉन्ट्रैक्ट बेसिस पे ड्राइवर था। जब उसका कॉन्ट्रैक्ट खत्म हुआ उसके बाद उसने कई लोगों को सीबीआई में ऑफिसर एक बता के लोगों को चीट करना शुरू किया था। ये बेलापुर सीबीडी बेलापुर में जो बचत भवन करके शासकीय विश्राम गृह है, वहाँ लोगों को मिलता था। वैसी एक घोरपड़े और जैन करके कोल्हापुर के 2 कंप्लेनेंट है, उनको भी वो अप्रैल 2020 में उनको मिला। उनको उन्होंने बताया कि मैं एक सीबीआई का ऑफिसर हूँ और उसने कोल्हापुर डिस्ट्रिक्ट में आगरा तालुके में जो 50 एकड़ वन विभाग की जो जमीन है, वो जमीन आपको ट्रांसफर करके देता हूँ, ऐसा उसको बता दिया। और उसी जमीन के बारे में उसने एक बोगस फॉरेस्ट डिपार्टमेंट का एनओसी प्लस दिंडोशी कोर्ट का एक ऑर्डर उनको बनावटीकरण किया हुआ दिखाया और उनका विश्वास संपादन किया और उसके बाद जमीन के ट्रांसफर करता हूं ऐसा बोल के उनसे 80 लाख रुपया लेके उनको चीट किया है। अभी उसको हमने अरेस्ट किया है। उसको 29 तक पुलिस कस्टडी मिली है। अगर हमारा आपकी तरफ से आपके थ्रू लोगों का ऐसा आह्वान है कि अगर ऐसे धुमाल ने अगर किसी को ऐसा चीट किया रहेगा तो वो तुरंत हमसे संपर्क करें। भाजपा ने किया जितेंद्र आह्वान के खिलाफ विरोध प्रदर्शन। आह्वान की तस्वीर पर जूते मारे। भाजपा दहिसर विधानसभा की विधायिका मनीषा चौधरी ने अपने कार्यकर्ताओं के साथ दहिसर पूर्व रेलवे स्टेशन के सामने शरद पवार गुट के एनसीपी विधायक जितेंद्र आह्वान के खिलाफ जाहिर निषेध किया। भाजपा पदाधिकारियों ने जितेंद्र आह्वान का पोस्टर हाथ में लेकर धिक्कार हो के नारे लगाए। इस मौके पर भाजपा के सैकड़ों कार्यकर्ताओं ने भाग लेकर जितेंद्र आह्वान का एक साथ विरोध किया। भाजपा महिला कार्यकर्ताओं ने जितेंद्र आह्वान की तस्वीरों पर जूते मारे और पोस्टर जलाए। बताया जाता है कि एनसीपी विधायक जितेंद्र आह्वान ने पिछले दिनों मनुस्मृति पाठ्यक्रम को स्कूली शिक्षा में शामिल करने को लेकर कई विवादित बयान दिया था। घटनेचे शिल्पकार घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा जितेंद्र आव्हाडांचा अपमान झाला, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? काल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधानातून तमाम भारतीयांना न्याय द्यायचा, सर्व जाती धर्माच्या लोकांना सन्मान करून त्यांना न्याय द्यायचं संविधानातून ज्यांनी काम केलं, असे महामानव आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांनी तो जाळला। हा महापुरुषांचा अपमान व संविधानाचा अपमान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ आज तमाम भारतीय जनता पार्टी दहिसर विधानसभेतर्फे जितेंद्र आव्हाडांना जोडे मारून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने त्यांचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी मागणी आज आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करावं अशी मागणी केलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे की आम्ही दरवी माया नाही दरवी चुकून होतं, याबद्दल ज्या शरद पवारांनी ज्या सोनिया गांधीच्या काँग्रेसने आणि उद्धव ठाकरेंनी
महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला निवडणुका दरम्यान मोदी निवडून आले तर संविधान बदलतील आणि संविधानाच्या रक्षणासाठी लोकांकडे मतं मागितली। त्याच आघाडीच्या एका आमदाराने संविधान ज्यांनी आम्हाला दिलं त्या महामानव महापुरुषाचा फोटो फाडून तो जाळला। ह्याचा अर्थ ह्यांना संविधानाबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर किती प्रेम आहे ते दिसून येते। त्यामुळे शरद पवारांचं आता बहुरूपी चेहरा हा जनतेला माहिती पडलेला आहे। एक मिनिट। निषेध असो, निषेध असो, जितेंद्र आव्हाडचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, जितेंद्र आव्हाड निषेध असो। अरे संविधान का ये अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान, संविधान का ये अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान। जूते मारो सालों को, देश के गद्दारों को, जूते मारो सालों को, देश के गद्दारों को, अरे जूते मारो सालों को, देश के गद्दारों को। राजीनामा द्या, राजीनामा द्या, जितेंद्र आव्हाड राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। जितेंद्र आव्हाड राजीनामा द्या। 500 वर्ष पुरानी विठ्ठल मूर्ति दादाजी के पैर से निकाली गई। सिविल अस्पताल के डॉक्टर विलास साल्वे और उनकी टीम ने सफल सर्जरी की है। ठाणे से मुलुंड के रहने वाले एक बुजुर्ग के घर में मंदिर सफाई के दौरान 75 साल के दादा स्टूल से गिर गए। तभी उनके पैर के तलवे में कुछ घुस गया और चोट लग गई। घाव ठीक होने के 4 महीने बाद भी पैर में दर्द और सूजन बनी रही। इसीलिए डॉक्टरों ने MRI किया और पाया कि तलवे में लोहे की छड़ जैसी कुछ दिख रही थी। मंगलवार को ठाणे जिला सरकारी सिविल अस्पताल में डॉक्टर विलास साल्वे और उनकी टीम ने सर्जरी के बाद दादा के तलवे से 500 वर्ष पुरानी धातु की विठ्ठल की 3.5 सेंटीमीटर की मूर्ति निकाली गई। मुलुंड पश्चिम में रहने वाले ये दादा 4 महीने पहले घर की सफाई कर रहे थे। सफाई के दौरान सामान इधर उधर बिखरा हुआ था। इसी दौरान वह अचानक स्टूल से नीचे गिर गया। इसी दौरान उनके पैर के तलवे में कोई चीज घुस गई और उसका पैर जख्मी हो गया। घाव पूरी तरह ठीक हो जाने के बाद भी पैर में दर्द रहता है। वह ठाणे जिला सामान्य अस्पताल भी पहुंचे क्योंकि उनके पैरों से पानी आ रहा था, यह देखने के लिए कि दर्द और सूजन कैसे होती है। जब डॉक्टर ने उनके पैर की पहले MRI ली तो वह सामान्य आई, लेकिन दूसरी MRI के बाद साफ हो गया कि कुछ गड़बड़ है। इसीलिए जिला सर्जन डॉक्टर कैलाश पवार के मार्गदर्शन में ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर विलास साल्वे और उनकी टीम ने 75 वर्षीय दादा का ऑपरेशन करने का फैसला किया। मंगलवार को सर्जरी की गई। सर्जरी करीब आधे घंटे तक चली। इस सफल सर्जरी में दादाजी के पैरों के तलवे से विठ्ठल की मूर्ति निकाल दी गई। अस्पताल प्रशासन ने बताया कि यह स्पष्ट है कि यह लोहे की छड़ नहीं बल्कि विठ्ठल की मूर्ति थी। साथ ही सर्जरी सफल रही और संबंधित मरीज को जल्द ही अस्पताल से छुट्टी दे दी जाएगी। आपको बता दें कि ठाणे सिविल अस्पताल ठाणे पश्चिम में प्रसिद्ध सार्वजनिक अस्पताल है। तकनीकी रूप से उन्नत स्वास्थ्य सुविधाओं से लैस अच्छी तरह से प्रशिक्षित चिकित्सा कर्मचारियों, गैर चिकित्सा कर्मचारियों और अनुभवी नैदानिक तकनीशियनों की एक टीम विभिन्न सेवाओं की पेशकश करने के लिए 24 घंटे काम करती है, जिसमें OPD सेवाएं, सामान्य वार्ड, पैथोलॉजी लैब, एक्सरे, सोनोग्राफी, हताहत ब्लड बैंक, एम्बुलेंस शामिल है। एक मंदिर म्हणून आला म्हणजे खुर्चीवर उभं राहून मी काढायला गेलो तर ती खुर्ची शिल्लक झाली आणि आपली जेव्हाची खाली आमच्या समोरच खाली ₹2 खुर्ची खाली कधी पडली ही त्याची काय मला कल्पना नाही आणि त्या खुर्चीवर सटक त्या मूर्तीवरती पडलो। ती खुर्ची माझ्या पायामध्ये कधी घुसून गेली ती मला काय त्याची कल्पना नाही। अशी ही घटना घडली आणि त्याला आता 4 महिने होतात पूर्ण 3 तारखेला। हां, अच्छा, मग आता हे काढले काय तुम्हाला कसं वाटतं? नाही, आता जरा बरं वाटतं, आता बरं वाटतंय। तेव्हा दुखत होतं का? नाही, थोडं टोचायचं म्हणजे असं, पण मी पाय टेकून नाही चालायचो ना, पाय टेकलाच नाही अजिबात खाली 4 महिने। म्हणजे असं कसं आहे आपल्या टाचेवरती चालतं तसं चालायचं, पण 4 महिने गेले तर तरी पण मला एवढं काही जाणवलं नाही। तुम्हाला कधी लक्षात आलं आतमध्ये? नाही, तर तुमच्या दवाखान्यात आल्याच्या नंतरच माहिती पडलं। जेव्हा डॉक्टर सगळे बोलले ना, तुम्ही MRI करा, सोनोग्राफी करा आणि काय हे करा बोलले जेव्हा, त्याच्यानंतर मग आम्हाला डॉक्टर साहेबांनी पण चांगलं कॉपरेशन केलं आम्हाला। काय तुमचं? कृष्णा कदम। कृष्णा बाबू कदम। पूर्ण वय किती? वय आता माझं कमीत कमी 75 आहे। 75। आणि हे मूर्ती घुसली पायामध्ये कुठल्या स्थानी? तळव्याला। नाही, कुठे गावी का कुठे? नाही, इथे घरी आम्ही राहत्या घरी घरामध्ये।
मुलुंड. 4 महिन्यापूर्वी. हो, 4 महिने. तुम्ही वारीला कधी गेलात का? नाही, पण आता मला 30-32 वर्ष तुम्ही नॉनव्हेज आहे, फक्त काय मटन मच्छी. आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार का? पंढरपूरला जाणार का दर्शनाला? बघूया, देवाने जर कृपा केली तर. कारण एवढं आता म्हणजे माझ्या हातून पापच घडलं. विठ्ठलाची चक्क मूर्ती 4 महिन्यानंतर काढण्यात सिव्हिल रुग्णालयाला यश आलं. नेमका काय प्रकार आहे, कशा प्रकारे ते संपूर्ण मूर्ती आतमध्ये गेली होती आणि काढण्यासाठी किती डॉक्टरांनी प्रयत्न केले आणि काय नेमकं काय सांगा त्याबद्दल? हे आपल्याकडे 75 वर्षाचे आजोबा 3 दिवसापूर्वी आपल्याकडे ॲडमिट झाले. जेव्हा आम्ही हिस्ट्री विचारली, त्यांना पायाचा त्रास होता, चालण्यासाठी त्रास होत होता. तर हिस्ट्री विचार त्यांनी सांगितलं की चालताना त्रास होतो, परंतु काही एव्हिडन्सच नव्हते. तर आम्ही त्याचं MRI केला होता. MRIमध्ये काहीतरी फॉरेन बॉडी काहीतरी मध्ये आहे असं दिसलं होतं. तर एक्झॅक्टली काय ते कळत नव्हतं आणि त्यांनी प्रायव्हेटमध्ये दाखवलं होतं. प्रायव्हेटमध्ये बराच खर्च गेले, ह्या गोष्टी त्यांना माहीत होतं. कारण त्यांना कोणातरी सिव्हिलबद्दल सांगितलं होतं की बाबा सिव्हिलला जा, सिव्हिलला चांगली ट्रीटमेंट होईल. तिकडे आले, अप्रोच झाले आणि आम्ही बघितलं तर विषय जर थोडा कॉम्प्लिकेटेड वाटत होता, कारण हा बोनमध्ये आहे का किंवा पायाला दुसरं काही आहे का याचा. तर ते केल्यानंतर आणि बाहेरनं जखम वगैरे काही नव्हती. तर जेव्हा आम्ही ऑपरेशन केलं तर खरोखर जे सर्जन आहेत, डॉक्टर विलास साळवेने ऑपरेट केलं, ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ते एकदम मांसामध्ये आणि ते फॅटमध्ये सगळी पॅक झालेली विठ्ठलाची जवळपास 4 सेंटीमीटरची मूर्ती होती पायामध्ये आणि ती करण्यात आम्ही सक्सेसफुली ती बाहेर काढली. पण ते शॉक होतं. नंतर हिस्ट्री विचार त्यांनी सांगितलं की एक 4 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील. मला वाटतं की एकंदरीत आता जर बघितलं तर 4 महिने नाही, याच्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील. ते कुठनं तरी काम करत असताना एक स्टूलवरनं खाली पडले होते. त्यावेळेस ही मूर्ती त्यांच्या पायात गेली असावी आणि ती जखम तिथे झाली होती. ती जखम अँटीबायोटिक घेतल्यानंतर किंवा ते ट्रीटमेंट केलं तर जखम भरली गेली, परंतु मूर्ती पायातच राहिली. ही त्यांच्या लक्षातही नाही आलं, ना डॉक्टर ज्याने ट्रीटमेंट केली त्यांच्या लक्षात, ना आजोबांच्या लक्षात आलं. आणि तसे ते हे जखम बरी झाल्यामुळे ते निर्धार झाले होते, परंतु चालताना त्रास होतच होता त्यांना. म्हणून त्यांनी मग बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं. एक्झॅक्ट कॉज कळत नव्हतं की काय आहे, कारण तेव्हा त्यांना वाटलं तर फक्त चामडी फाटली गेली ते पडल्यानंतर, परंतु ते पडल्यानंतर ती मूर्तीमध्ये गेलं असावी, कारण दुसरं तसं काही कारण नाही. आणि ती मूर्ती बऱ्याच दिवसापासून पायात आहे आणि त्याच्यामुळे ती एवढी पॅकेज झाली होती. त्याच्यामुळे काढणंही थोडंसं डिफिकल्ट, जवळपास पाऊण तास या सर्जरीला लागला. आमचे 4-5 डॉक्टरची टीम, डॉक्टर साळवे, त्यांच्याकडचे बाकी ज्युनियर डॉक्टर, रानसे डॉक्टर, आणि सगळ्या गोष्टी, आणि ती सक्सेसफुली मूर्ती काढली. आणि आता बाबा आमच्याकडे ॲडमिटच आहेत. ते अतिशय चांगले आहेत आणि बरे झाल्यानंतर आम्ही त्यांना लवकरच डिस्चार्ज करू. सर, ही एक धातूची मूर्ती असल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारचं इतर इन्फेक्शन किंवा काही असं काही आढळून येतं किंवा काय सांगणार? नाही, इन्फेक्शन झालं असं त्याच्यानंतर त्यांना तेव्हा ते पू वगैरे आलं असतं, परंतु काय झालं त्यावेळेस त्यांनी अँटीबायोटिक घेतलं आणि आपण कदाचित आपण बोन फ्रॅक्चर वगैरे झालं तर इम्प्लांट वगैरे टाकतो, मेटलचे काही रॉड टाकतो आपण, त्याप्रमाणे आपल्या बॉडीला काही काही सवय होऊन जाते. नॉन इनेट्रंट मेटल जर असेल तर कदाचित त्याच्यामुळे त्या काळातलं जे इन्फेक्शन अँटीबायोटिक दिल्यामुळे आणि ते जखम भरल्याने ते इन्फेक्शन कमी झालं. आताच्या घडीला कुठलंही इन्फेक्शन नव्हतं. ही मूर्ती म्हणजे बिलकुल प्रॉपरली सेफ ठिकाणी पायामध्येच होती, म्हणजे त्याला कुठलंही इन्फेक्शन नाही किंवा कुठलाही त्याला प्रॉब्लेम वाटला नव्हता. ओके. रेकॉर्डिंग